बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर येथे गौर बंजारा तीज महोत्सव उत्साहात, संयोजक विशाल पवार यांनी मानले सर्वांचे आभार। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। गौर बंजारा समाजातील महिलांचा सर्वात मोठा सण उत्सव म्हणजे तीज मानला जातो। या उत्सवामध्ये एका छोट्या टोपलीमध्ये धान उगवले जाते आणि त्या धानचे सलग 8 दिवस पूजा केली जाते व 9व्या दिवशी त्याचे पाण्यात विसर्जन केले जाते। धान म्हणजे बंजारा समाजाची देवी अशी धारणा समाजाची असते। देगलूर येथील सद्गुरू सेवालाल महाराज चौक पासून ते विसर्जन घाट पर्यंत ही शोभायात्रा म्हणजेच महोत्सव साजरा करण्यात आला असून या महोत्सवामध्ये बंजारा पारंपरिक लोकनृत्य, बंजारा पारंपरिक लेंगी, बंजारा हलगी, डपडा, बंजारा पारंपरिक संगीत यांच्यासह इत्यादी पारंपरिक लोककले सह कुमरिकेच्या डोक्यावर तीजची टोपली घेऊन वाजत, गाजत, नाचत ही शोभायात्रा हजारो समाज बांधवांच्या उपस्थित पार पडली। यावेळी माजी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष देविदास राठोड, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी सनदी अधिकारी शिवाजी पवार, माजी सनदी अधिकारी वरवंटकर, BM कांबळे, पांडुरंग पवार अँड मोहाने मॅडम, भावना दाशेटवार, आजी माजी नगरसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी विशेष म्हणजे जिजाऊ ब्रिगेड तसेच वेगवेगळ्या तांड्यातील नायक कारभारी आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। देगलूर शहरातील जे बंजारा समाजाचं वैभव चौक आहे त्यामध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांचे खूप मोठे योगदान आहे, असे संयोजक विशाल पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले। या शोभायात्रे दरम्यान सुशीलकुमार देगलूरकर यांनी फळ वाटप केले। तसेच माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार मित्रमंडळाच्या वतीने विसर्जन घाट येथे जेवण ठेवण्यात आले होते। तसेच नदीच्या पाण्यात तीज विसर्जन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी संदीप चव्हाण, सचिन जाधव, अनिल राठोड, बालाजी जाधव, कपिल, गणेश, राजू, सचिन यांच्यासह अनेक गोर युवकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल संयोजकांच्या वतीने सर्व टीम आभार मानण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज पवार, डॉक्टर सुनील जाधव यांनी केले तर तीजचे महत्त्व विजय जाधव, प्रस्ताविक संयोजक विशाल पवार तर आभार तानाजी चव्हाण यांनी मांडले। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया याचवेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी साठ पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता आपण देगलूर शहरामध्ये गौर बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। आपण पाहू शकता बंजारा समाजातर्फे या ठिकाणी हे परंपरा खूप प्राचीन काळातली आहे, परंतु या ठिकाणी नव्यानं त्याला वाचा देण्याचं काम या ठिकाणी पाहू शकता विशाल पवार यांनी केलेलं आहे। आपण पाहू शकता संपूर्ण देगलूर शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये बॅनर लावून याचा मोठा जल्लोषामध्ये उत्साह करण्यासाठी संपूर्ण बंजारा समाजाला एकत्रित करून या देगलूर शहरातील 28 तांड्यामध्ये जाऊन त्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी परिश्रम घेतलेला आहे ह्या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी। हा कार्यक्रम 9 दिवसाचा असतो आणि 9 दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये कार्यक्रम घेण्यात येतात आणि विशाल पवार हे हा जे कार्यक्रम आहे कशा पद्धतीने पार पडणार? सर्वप्रथम सर्वांना जय सेवालाल। हा तीज महोत्सव हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो। तीज हा 3 प्रकारचा असतो, त्यातला एक प्रकार म्हणजे गौर बंजारा समाजाचा तीज महोत्सव असतो। ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सर्व जनसमुदाय एकत्रित यावा यासाठी गणेश उत्सव साजरा केला, त्याच पद्धतीने सद्गुरू सेवालाल महाराज यांनी बंजारा समाज एकत्रित यावा या उद्देशाने हा तीज महोत्सवाची सुरुवात प्राचीन काळापासून आहे। इतिहासपूर्व काळामध्ये या तीजची नोंद आहे। तीजमध्ये नवीन धान्य, जसं त्या पद्धतीने जमिनीमध्ये नवीन धान उगवतं त्याच पद्धतीनं माझा समाज कुठेही जरी गेला तर तो उगवला पाहिजे आणि तो सदा हरित असला पाहिजे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी अनेक पावलांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्याच पद्धतीनं शिवाजी महाराजांच्याच धर्तीवर सेवालाल महाराज यांनी सुद्धा 18 पगड जाती सकट घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये
व्यापार चालू करून आपल्या गोर बंजारा समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं. बंजारा तीज जे महोत्सव आहे यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण शहरामध्ये त्याचा प्रचार व्हावा त्याच्यासाठी काय करणार? देगलूर तालुक्यामध्ये हा उत्सव प्रथमच पहिल्यांदा आहे. हा पहिल्यांदा उत्साह असल्यामुळं लोक प्रथम वर्ष असल्यामुळं कमी येतील किंवा जास्त येतील हा थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. पण येत्या काळामध्ये पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज म्हणजेच गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहील आणि हा उत्सव साजरा करेल. यासाठी 28च नव्हे तर शेजारच्या असलेल्या मुखेड तालुक्यामध्ये 150 तांडे आहेत. हे 28 ते 150 म्हणजे जवळजवळ 200 तांड्यांना एकत्रित घेऊन तीज उत्सव आम्ही पुढच्या वर्षी साजरा करू. तीज उत्सवामध्ये ही तीज देवी असते याचं वैशिष्ट्य कशा पद्धतीने असतात, याच्यामध्ये कोण कोण सहभाग घेतात, काय काय कार्यक्रम असतात आणि ही ज्या तांड्या वस्तीवर असणाऱ्या ज्या काही बंजारा समाजाच्या मुली आहेत त्यांच्याकडनं कुमारिका मुलींच्या हातानं माती आणली जाते आणि ती माती एकत्रित करून सगळ्यांनी एका टोपल्याच्या माध्यमातून सर्वांना दिली जाते आणि त्यामध्ये दहन पेरलं जातं आणि सलग 8 दिवस त्या ठिकाणी त्याचा उत्सव म्हणजे बंजारा समाजाचे भजन असतील, गीत असतील, नाचगाणं असेल, त्यानंतर पूजा असेल. रूढी परंपरेनुसार जी 8 दिवसाची पूजा आहे ती पूजा विधिवत पद्धतीनं त्या ठिकाणी केली जाते आणि आजचा दिवस म्हणजे 9वा दिवस. या 9व्याच्या दिवशी त्याला पाण्यामध्ये विसर्जन करतात. म्हणून आम्ही 9व्या दिवशी ज्या 28 तांड्याचे ज्या काही पूजा केलेल्या आमच्या देवी आहेत, तीज देवी आहे, त्याचं विसर्जन आम्ही आज करणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आपल्यासोबत, जे बंजारा समाजाची जी भाषा आहे ते बंजारा समाजापर्यंतच मर्यादित आहे, त्याच्यासाठी प्रचार आणि प्रसार काही केलं पाहिजे का? सर्व समाजाला ती भाषा घेण्यासारखं काही आपण उद्दिष्ट मानणार आहोत? सर्वप्रथम आम्हाला थोडं दुःख होतं, कारण ज्यावेळी भाषा लिहिली गेली त्यावेळी बंजारा समाजाचा कुठलाच सुशिक्षित व्यक्ती नव्हता, निरक्षर होता. कारण ज्या समाजाचं व्यक्तिमत्व सुशिक्षित होतं किंवा ज्या समाजाचे लोक शिकलेले सवरलेले होते त्या समाजाचाच आज आपल्याला इतिहास पाहायला भेटतो आणि ज्या समाजाचे लोक शिकलेले नव्हते त्याचा इतिहास आजसुद्धा कुठेतरी डांबून ठेवण्याचं काम झालेलं आहे. आपण शिक्षक आहोत तर आपण आपल्या समाजाला काय आवाहन करणार आहोत, कशा पद्धतीनं सुशिक्षित झाले पाहिजे, तांड्यामध्ये युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, शाळा याच्यासाठी प्रोत्साहन कशा पद्धतीने देणार? मी माझ्या समाजाला आवाहन करू इच्छितो की येत्या काळामध्ये जो काही शिक्षणाचा पायंडा आहे तो कायम ठेवावा. शिवलाल महाराजांनी सांगितले, शिकायचं शिकावचं, शिकेवळो राज लावायचं. म्हणजे जो शिकतो तो चांगला होतो आणि त्याचाच राज्य भविष्यामध्ये येतं. त्या म्हणीनुसार समाजाने काम करावं आणि प्रत्येकाने शिक्षणाकडे भर द्यावं अशी माझ्या समाजाला आवाहन. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत विशाल पवार होते आणि ते एक शिक्षक आहेत आणि ते ज्येष्ठ पत्रकारसुद्धा आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा दांडगा आहे आणि त्याच्यामुळे आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची प्रशंसा होत आहे. ते बंजारा समाजासाठी अनेक वेळास या ठिकाणी अथक परिश्रम घेतात आणि सर्व समाजाला एकत्रित करून घेण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीनं हा महोत्सव पार